नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स हिट्स द रूफ आफ्टर बॅगिंग ₹191 करोड ऑर्डर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला GHV इंडियाकडून वर्क ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 191 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे? फॉर सप्लाय, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग अँड टेस्टिंग ऑफ फ्लो गॅस डिसल्फ्युरेशन सिस्टीमसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मिशोबद्दल. आणि मित्रांनो, मिशोचं नाव तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. तर मित्रांनो, रिपोर्टच्या माध्यमातून अशी अपडेट येत आहे की मिशो $10 बिलियन व्हॅल्युएशनवर $1 बिलियन IPO आणण्याचा प्लान बनवत आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे. ही अपडेट ऑफिशियल नाही. चला तर बोलूया कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 24 मार्च 2025, म्हणजे आज दुपारी 2:19 तर मित्रांनो, कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडने 6 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 6 मे 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया कॅनरा बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SK मजुमदार अपॉइंटेड एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ कॅनरा बँक फॉर 3-year टर्म. तर मित्रांनो, कॅनरा बँक लिमिटेडने SK मजुमदारला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अपॉइंट केले आहे. आणि मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून SK मजुमदार यांना कॅनरा बँक लिमिटेडने 3 वर्षाचे एक्सटेन्शनसुद्धा दिले आहे. चला आता बोलूया SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SL टेक वेस्टर्न युनियन जॉईन हँड्स टू इस्टॅब्लिश डेटा सेंटर ऑफर AI सोल्युशन्स. तर मित्रांनो, SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने वेस्टर्न युनियनसोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? टू इस्टॅब्लिश डेटा सेंटर ऑफर AI सोल्युशन्स. आणि मित्रांनो, SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 22 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंगसुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, SL टेक्नॉलॉजीज लिमिटेड 22 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीने इंडियामध्ये सर्वात मोठा IPO आणला होता. आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, हुंडई इंडिया टू इन्व्हेस्ट ₹694 करोड इन टूलिंग सेंटर टू स्ट्रेंथेन मॅन्युफॅक्चरिंग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या बोर्डने त्याला मंजुरी दिली आहे. कशासाठी? 694 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. कशासाठी? इंडियामध्ये टूलिंग सेंटर स्थापित करण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही फॅसिलिटी फोकस करेल मॅन्युफॅक्चरिंग, स्टॅम्पिंग टूल्स आणि पॅनल प्रोडक्शन व्हेकलसाठी. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड कंप्लीट ट्रायल रन ऑफ युनिट 2 ॲट परभती 2 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट इन हिमाचल प्रदेश. तर चला या अपडेटला
थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPCने अनाऊन्स केले की हिमाचल प्रदेशमध्ये पर्वती 2 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा युनिट 2 साठी ट्रायल रन कंप्लीट झाला आहे सक्सेसफुल. आणि मित्रांनो, या कंपनीला असा अंदाजा आहे की उरलेल्या 3 युनिट्सचा ट्रायल रन्स 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होऊन जाईल. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडावल डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 196 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.